पशुपालक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या जनावराच्या दुधाचं फॅट वाढवायचं असेल, एसएनएफ वाढवायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हशीच्या आणि गाईच्या पोटामध्ये तंतुमय पदार्थ हे पोटामध्ये गेले पाहिजेत. मग आता ते कशामधून जातात तर माहिती असू दे, तुमच्याकडं जे असणारं हत्ती गवत आहे हे जवळजवळ 75 ते 80 दिवसाच्या वरतीच घाला, तरच त्याच्यामध्ये चांगले शुष्क पदार्थ मिळणार आहेत. तुम्ही मका घालायचा असेल तर 75 दिवसाच्या वरतीच मका ही हिरवी वैरण घाला. त्याचबरोबर समोरच्या बाजूला जर बघितलं तर त्या चाऱ्यावर आम्ही जवळजवळ सांगायचं झालं तर प्रत्येक म्हशीला 3 किलो आणि गाईला 3 किलो सकाळी 3 किलो संध्याकाळी, एका जनावराला 6 किलो प्रमाणे आम्ही सुका चारा देतो आणि हिरवा चारा आणि सुका चारा हा मिक्स करून देतो. जेवढं तंतुमय पदार्थांचं सेवन होईल तेवढं त्या जनावराची चांगली रवण देते आणि फॅट एसएनएफ हे खूप चांगलं राहतं. तब्येतसुद्धा या ठिकाणी सुधारते. म्हणूनच आपल्या त्या जनावराच्या शरीरामध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढवलं पाहिजे.